नमस्कार मित्रांनो, मी राजू साथळ्या, तुम्ही बघत आहात भूमिज्ञान चॅनल। मित्रांनो, बऱ्याच वेळा आपण सरकारी मोजणी करतो किंवा लगतदार किंवा जो खातेदार असतो आपल्या जो सातबाऱ्यावरील तो जेव्हा मोजणी करतो किंवा आपण मोजणी करतात त्या टायमाला एखादा हरकत घेतल्यानंतर आपलं जी मोजणीची प्रक्रिया असते ती पूर्ण ठप्प पडून जाते आणि आपलं जे काय मोजणीमुळे जे आपण काम घेतलेलं असते म्हणजे मोजणी करून आपण एखादी कोणतीही काम करणार असतील तर ती तशीच राहून जातात। तर त्याच्यानंतर मी तुम्हाला 2018 मध्ये एक व्हिडिओ बनवून दिलेला की महाराष्ट्र शासनाने पूर्ण 6 विभागांना एक आदेश काढलेला आहे की कोर्टात जी कोर्ट वाटपसाठी दावा दाखल प्रलंबित आहेत म्हणजे दावा भरपूर त्यांचे दावे झालेले आहेत की एखादा अडाणी शेतकरी असेल, लगतदार अडाणी असेल तर काय होतं की त्याची मोजणीच तो होऊन देत नाही, हरकतवर हरकत घेत असतो। त्यामुळे शासनाकडे म्हणजे जे कोर्टाकडे भरपूर अशा प्रकारचे केस पेंडिंगला होते। तर त्यामुळे आता जी नवीन प्रणाली आणली जी ई मोजणी 2.0 त्याच्यानंतर शासनाने हा सुद्धा एक निर्णय चेंज केलेला आहे की जमीन मोजणी केल्यानंतर ती मान्य नसल्यास आता हा त्यांनी नवीन निर्णय आहे म्हणजे नियम आहे तो ऍड करण्यात आलेला आहे आणि आता जी पुढची कार्यपद्धती आहे ती याच नियमानुसार होणार आहे। तर कशा प्रकारे होणार आहे, जर एखादा शेतकरी असेल, लगतदार शेतकरी असेल, जर तो आपल्या मोजणीवर हरकत घेत असेल आणि आपली मोजणी होऊनच देत नसेल, आता त्याची हरकत घेण्याचं कारण काय असतं, एक तर त्याने आपली जमीन अतिक्रमण करून ठेवलेली असते किंवा समजा एखादी पोटीसा मोजणी आहे किंवा आपल्याला जर एखादी जमीन विकत असतो तर त्या टायमाला तो हरकत घेतो कारण की आपल्याला म्हणजे तो जाणून बुजून आपल्याला त्रास देत असतो। तर त्यामुळे आपण कोर्टात धावत होतो। तर कोर्टात अशा प्रकारचे भरपूर केस पेंडिंगला होते आणि त्याला वर्षानुवर्षे लागायचे। तर त्यासाठी आता पुनर्मोजणी कशा प्रकारे होणार आहे म्हणजे जर एखाद्याने हरकत घेतली तर लगेच त्याच्यावर ॲक्शन होणार आहे आणि कशा प्रकारे त्याची ॲक्शनवर सोल्युशन काढण्यात येणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती घेणार आहेत। त्या अगोदर जर मित्रांनो तुम्ही जर चॅनलला नवीन व्हिजिट केलं असेल तर नक्कीच सबस्क्राइब करून ठेवा। असेच इंटरेस्टिंग आणि इम्पॉर्टंट व्हिडिओ जमिनीबद्दल आणि जमिनीचे कायदेबद्दल, जमिनी मोजणीबद्दल आपल्या चॅनलवर आपण व्हिडिओ टाकत असतो। तर नक्कीच तुम्हाला सबस्क्राइब केल्यानंतर भरपूर फायदा होऊ शकतो। तर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि बेल आयकॉन आहे ते पण ऑलवर करून ठेवा कारण की सगळे सबस्क्राइब तर करून ठेवतात पण बेल आयकॉन ऑन न केल्यामुळे त्यांच्यापर्यंत माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन पोहोचतच नाहीये। तर बेल आयकॉन ऑन करून ठेवा म्हणजे प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत। जमीन मोजणी प्रकरणावर हरकत घेण्यात आल्यानंतर आता पुनर्मोजणी करण्यासाठी मोजणी जी अर्जदार असतो तो आणि सहधारक जे असतात म्हणजे जो अर्जदाराचे सहधारक एकाच सातबाऱ्यावर जे असतील ते आणि लगतधारक म्हणजे आपल्या सातबाऱ्याला लागून आपल्या सर्वे नंबर, गट नंबरला, हिस्सा नंबरला जे लागून असतात लगतदार धारक ते आणि जर हिस्सेदार म्हणजे आपल्या सातबाऱ्यावर हिस्सेदार असतील हिस्सेदारांची म्हणजे सुनावणी घेण्यात येणार आहे। म्हणजे त्यांना सगळ्यांना बोलवून त्यांच्याशी त्यांचं मतभेद काय आहेत, काय त्यांचं म्हणणं आहे, का हरकत घेत आहेत ते सगळं शासन आता ऐकणार आहे। त्यामुळे या मोजणी प्रकरणी प्रत्येकाला आपली बाजू मांडण्याची तिथे संधी दिली जाणार आहे। तसेच या हरकतीवर जिल्हा अधीक्षक यांच्याकडे करण्यात आलेला द्वितीय अपील अंतिम असणार आहे। म्हणजेच आपण पहिली जी अपील आहे ती कुठे करायची आहे की उप अधीक्षक भूमी अभिलेख म्हणजे तालुक्या लेवलला आणि दुसरी अपीलचा पण आपल्याला चान्स मिळणार आहे तो आहे जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख जिल्हा लेवलला। तर अशा प्रकारे ह्या 2 अपील आपल्याला करता येणार आहे आणि द्वितीय अपील आहे ती अंतिम राहणार आहे आणि पूर्ण प्रक्रिया काय आहे त्यामुळे पण मी तुम्हाला समजवतो की त्यामुळे सरकार स्थळावर जाणाऱ्या अपिलांचा म्हणजे जो चाप बसणार आहे म्हणजे जो कोर्टापर्यंत जे अपिला जात होत्या किंवा वाद निर्माण होत होते, कोर्टात केस पेंडिंग राहत होते तर त्याच्यावर चाप बसणार आहे। तर पूर्व मोजणीचे जे नकाशे आहेत जे GRF प्रणाली म्हणजेच जे गुगल मॅपवर जे बसून दिलेलं असतं जे कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समजवलं तर म्हणजेच ऑटोकॅडवर गुगल मॅपवर अटॅच करून ती पडताळणी करून संकेतस्थळावर टाकले जाणार आहेत। म्हणजे त्याशिवाय अंतिम निकाल देता येणार नाही नसल्याचे स्पष्ट त्यांनी केलेलं आहे। म्हणजे ते पूर्ण गुगल मॅपवर गाव रेकॉर्ड बसवून त्यांची जी झालेल्या मोजण्या आहेत त्या बसवून जो आपण म्हणजे शहानिशा करून जिथपर्यंत पडताळणी होत नाहीये त्या तिथपर्यंत त्यांचा म्हणजे अंतिम निकाल तिथे दिला जाणार नाही। आता भूकरमापक अथवा परीक्षण जे भूमापक आहेत या अधिकाऱ्यांमार्फत मोजणी केल्यानंतर ती मान्य नसल्यास भूमी अभिलेख उप अधीक्षक किंवा नगर भूमापन अधिकारी यांच्याकडे पुनर्मोजणी अर्ज करता तुम्हाला येणार आहे। म्हणजे जी मोजणी आहे जी आपण निमताना करत होतो
त्याच प्रकारे तिथे आपल्याला करता येणार आहे। आता भूमी अभिलेख विभागातून पुनर्मोजणी अर्थात प्रथम अपील दाखल झाल्यानंतर मोजणी अर्जदार, सहधारक, लगतधारक आणि हिस्सेदारांना नोटीस बजावून सुनावणी घेतली जाणार आहे। त्याशिवाय पुनर्मोजणी आता होणार नाहीये। आता नकाशे जे आहेत ते GIF प्रणाली सोबत तपासणार, म्हणजे GIF प्रणाली म्हणजे मी जे सांगितलं त्याचप्रमाणे जर तुम्ही पहिले भूनक्षा वेबसाईट वापरली असेल तर त्याच्यावर आपल्याला पूर्ण गाव हे जिओग्राफिक म्हणून एक ऑप्शन यायचं, जिओग्राफिक प्रणाली म्हणून। तर तशा प्रकारे पूर्ण बसून त्याची शहानिशा म्हणजेच पडताळणी करूनच त्याचा म्हणजे पुनर्मोजणीचा अंतिम निकाल तिथे दिला जाणार आहे। आता पुनर्मोजणी झाल्यानंतर पूर्वीची मोजणी आणि नंतरची मोजणी ह्याचे नकाशे जे GRF प्रणाली जोडून आणि त्यांची जी आवृत्ती निहाय म्हणजेच पडताळणी केली जाणार आहे, म्हणजे अक्षांश रेखांश जे आहे म्हणजेच कोऑर्डिनेट आहेत त्यानुसार तिथे पडताळणी जाणार आहेत। आणि हे नकाशे महाभूमी पोर्टलवर, म्हणजे आजपर्यंत जर तुम्ही महाभूमी पोर्टल अजून लॉग इन करून ठेवलं नसेल तर नक्कीच लॉग इन करून ठेवा, कारण की पुढची कामं आहेत ती सगळी त्याच्यावरच केली जाणार आहेत। तर महाभूमी पोर्टलवर अपलोड करून सर्व संबंधितांना त्यांची ऑनलाईन नोटीस दिली जाणार आहे आणि नकाशे अपलोड केल्याशिवाय अंतिम निकाल दिला जाणार नाहीये। आता कुठे होईल दुसरी अपील ती पण मी सांगतो आणि कशा प्रकारे होईल। या मोजणीवर आक्षेप असल्यास द्वितीय अपील जिल्हा भूमी अभिलेख यांच्याकडे, जिल्हा अधीक्षक यांच्याकडे करता येणार आहे। पूर्वी उपअधीक्षक, जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख संचालक व राज्य सरकारकडे अपील दाखल केले जात होते। नव्याने काढलेल्या परिपत्रकात आता 2च अपील करता येणार आहे। जिल्हा अधीक्षकांना दिलेला निर्णय यावर अंतिम राहणार आहे, म्हणजे जो जिल्हा भूमी अभिलेख, जिल्हा अधीक्षक कार्यालय जो निर्णय देणार आहे तो अंतिम पकडला जाणार आहे। आणि अशा प्रकारेच आता जी पुनर्मोजणीची प्रक्रिया आहे ती राहणार आहे। म्हणजे एखाद्याने जर हरकत घेत असतील आपल्या मोजणीवर किंवा आपण जर हरकत घेणार असतील तर आता आपल्याला पूर्ण प्रूफ आणि आपली जी मतं आहेत ती तिथे सादर करावी लागणार आहेत की आपण हरकत का घेतोय। म्हणजे फक्त एखाद्याला जर त्रास देण्यासाठी आपण हरकत घेत असतील, त्याची मोजणी होऊन व्हावी म्हणून त्रास देत असतील तर अशी सगळी चौकशी, शहानिशा आणि पडताळणी केली जाणार आहे। पूर्ण जिओग्राफिक मॅपवर पडताळणी केली जाणार आहे। झालेल्या ज्या 2 मोजण्यामध्ये फरक येत असतील तरी तिथे पडताळणी केली जाणार आहे। तर तशा प्रकारे आता पूर्ण हे काम चालणार आहे। तर तुम्हाला हे जो नवीन निर्णय घेतलेला आहे तो कसा वाटला? जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमचं काय मत असेल तर नक्कीच कॉमेंटमध्ये लिहा आणि चॅनलला नवीन आले असतील तर पहिले सबस्क्राइब करून ठेवा। तर चला मित्रांनो, व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।